नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि मी सकाळपासून उठलोय. माझ्या बागेत सुद्धा 3 चक्राच आहे. त्या एकदा टप दिला, 9च्या हाजरीनं कोण लेबर आले, 10च्या हाजरीनं कोण आले आणि टप दिला एक. पण मला का नाही आता कटरा आलाय, ती मी आंघोळच नाही केली अजून. तुम्ही बघू शकता कालच्याच ब्लॉगमध्ये कपडे ती चंद्रकोर पण मी कालच लावलेली आहे. मी आंघोळच नाही केली आज. आणि आंघोळ न करण्याचं एक कारण नाही, कंटाळा आलाय मला. आणि बबनी पण आली माझ्याकडे खेळाय. बबनी पण बघा हे पिंजरा घेऊन आली केसांचा. नवीनच्यात आली बबनी केस. बघू मग आता काय खेळायला भेटते का, नाहीतर मग आपल्याला जी काम आहे ती करू, नाहीतर आंघोळ करू. आणि मी आता घरात आहे. इथं जेवढा काल माल होता तो गाडीत कालच भरून देऊन टाकला. आणि मी ही मित्रासाठी चित्र काढलंय. आणि बघा तुम्हाला समजलं असेल काळ्या पिशवीहून आज आमच्यात कशाचा बेत आहे. आता हीच मला धुवायचं काम लागलंय. भेटू मग धुवून झाल्यावर. काढू मटण बाहेर. अरे मटणच नाही ह्या पिशवीत, पण खोलायला लागेल भेटू झाल्यावर. रे इधर से बाहेर आ रहा है देखो. झाले आता खोलून. बबनीकडे दिलं टाकाय, धुवून घेतो आता ही स्वच्छ. टणटण वाजलं, मटानाशी झालं, अडकानं स्वच्छ नाही. आता विठ्ठल काका मी चाललोय, विठ्ठल काकांना सोडाय गाडी चालू आहे. माझ्या मागं एक माणूस, त्याचं आता मी नाव नाही घेताना. आता आम्ही चाललोय बोदेवाडीला. आणि आम्ही इकडून चाललोय. इकडून रस्ता लय खराब असल्यामुळे ही आमचंच राहणं आहे इथं, आणि ही आमचं नाही राहत. पोचलोय आता बोदेवाडीत. विठ्ठल काका वळवून देतात म्हणजे आम्ही घरी जाऊ. इथं अजून बैलानं नांगर ते. आणि आता विठ्ठल काका उतरतेला. चाललोय आता माघारी. आणि आम्ही आता हायवेनं जाणार आहे. खराब रस्त्यानं तर नाही जाणार, जो आहे खराब रस्ता त्यानं तर नाही जाणार. आता हायवेनं जाणार. भेटू मग आता हायवेला लागतो. आता लागलोय हायवेला फुल स्पीड. नागेवाडी इकडं. आता आलोय घरी. मग आता बघू काय काम लागलं तर. आता नारळ सोललाय. नारळ मी कसं सोललाय माहितीये का, इथं बघा नारळ लावायचं. हे वरनं दगड टाकलं का नाही, तिन्ही साईडच्या पाकळ्या निघते तेव्हा शेंड काढली. आणि आता खुडू आपण नारळ. पाणी नाही नारळात म्हणून ग्लास बीस काही जवळ घेतला नाही. बघूया का बारीक फुटतो का. गोटा दिसतोय नारळ. ती म्हणते ह्याच्यावर फुट नको, पण लयच कडक आहे नारळ. गोटा असल्यामुळे मी का नाही असं हळूहळू फुटतो या, म्हणजे आतनं अक्का गोटा निघल म्हणून लगेच फुटत नव्हतं. हळूहळू आपटत असल्यामुळं. हो भेटू आता अक्का झाल्यावर. अक्का गोटाचं काही निघलं नाही, असंच निघलं. इकडं कुकरमध्ये करते वाफ आली सगळी कॅमेरा. बघा वर पाणी तापवा ठेवलंय, कारण की आज मटणाचं बे आहेत. आणि आता तुम्हाला एक ड्रोन शॉट दाखवतो वरनं. ही बघा आता ड्रोन शॉट वरनं सगळं कसं आहे. कसं आहे ड्रोन शॉट. आपलं ड्रोन एवढ्याच वरवर जातं. आपल्याकडे काही ड्रोन बिन नाही. ह्या वरनं मी का नाही सगळं वरचं दाखवत होतो. वतल्यात आता पीस देते ना, वाईच राहिले तर आत कलर आलाय फुलाने. वाप येते कॅमेरा लगेच. हे बघा रस्सा. आपण एक पीस खायला मागू कसं आहे बघायसाठी. मऊ देवाला साईडला ठेव 2 मिनिटं. आता तर दिसतंय. बघू आता खाऊन मग डायरेक्ट ताटच केल्यावर भेटू. चाललोय आता रानात. सकाळपासूनचा 3रा-4था फेरा आहे. चाललोय आता पुढून आप्पा येते तर आप्पा चालल्यात वजाला. चाललोय आता आपण आप्पा इथं काम होत नाही ते म्हणून माघारी आले तर वळवून. तर गोमामाचा ट्रक आहे, म्हणजे गोमामाच्या मालकाचा. पुढं बघणीच चाललोय आम्ही आता. माझ्यावर आहे माझी पोचलोय आता रानात. गावात बिवात काढले. इकडं पुढे बायका आहे. त्या बायका किती त्या 1 2 3 4 5 6 आणि मम्मी 7वी. पण बायकांच्या नाही मम्मीला धरायचं, मम्मी मालकी नाही. आलोय आता आम्ही चहा घेऊन. हांडा बिंडा आहे, पाणी प्यायला आणलेला. लिप्या बघा घरी मटणाचं पीस सोडून सकाळपासून इथं बसलोय ना रानात. हो पडलो असतो तरी अजून येईना घरी. आणि आता चहा देऊ आलो या रानात. आता त्याने छाटल्यामुळे कसं फुटलंय बघा. असं ह्याचं शेंड बघा. नाहीतर शेंड वाळलं का नाही ग्रीप घेत नाही रोप. इकडे बघा त्याच्यामुळं काटणी करावी लागते. तेव्हा मी काटणी केलेलं हेच फायदा आहे.
आणि आल्यात आपलं का नाही बघा, इथं एक होलय, इथं एक होलय आणि इकडे एक होलय, दोन्ही संगती घेतलेली आहेत. आणि याच्यात बोर टाकायची राहिली आहे आणि पाईपलाईन वेळेसच त्याला पण हे करून घेतली, पाईप शेजारी सत असेल याच्यात टाकली बोर पण भांगलं. मित्रांनो आणि आता वजबी आणायचं मी दिदी येईल गाडी आणि आजचा ब्लॉग इथे संपला. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.